यासाठी मगाशी मला वाटतं अनाउन्समेंट केली होती आपण की टॉस करणार आहोत, कारण दोन्ही बक्षिसाची रक्कम सेम आहे. फक्त ट्रॉफीसाठी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन स्टेजवरती या. दोन्ही टीमचे कॅप्टन स्टेजवरती या. यशवंत बाबा संगे आणि वैष्णव 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉससाठी आपण स्टेजवर जायचं आहे. तिसरा आणि चौथ्या क्रमांकासाठी हा टॉस होईल. चला तो टॉसचा कॉइन घेऊन या. ओके, कॉइन दिलेला आपण वेगळा नवीन कॉइन घ्या. छोटा त्याला बोलव, त्याला कॉइन घेऊन ये टॉस करून परत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला 3 आणि 4 नंबर साठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टन आहेत सुमित भाऊ तापकिरे, महाराष्ट्र पोलीस हे देखील उपस्थित आहेत. आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही कॅप्टन रेडी 3 आणि 4 साठी. छापा आणि काटा. ओके, कॉइन वर हात ठेवा सर. चला कॉल कोण देणार आहे?
कोणती टीम? यशवंत भाऊ पाचंगे आणि वैष्णव इलेव्हन चेंबूर, दोन टीमचे कॅप्टन रेडी. सर प्लीज डू दी ऑनर. हेड इज द कॉल. छापा आलेला आहे. यशवंत भाऊ पाचंगे 11 हा संघ टॉस जिंकतो, याचा अर्थ ते तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. अभिनंदन यशवंत भाऊ पाचंगे 11 आणि अभिनंदन वैष्णव इलेव्हन चेंबूर. चला अंगद, तुमचा संपूर्ण संघ घेऊन समोर या. आणि बरोबरच श्री खुने, तुमचा संघ देखील मुख्य मंचाच्या समोर येऊ दे. पुढच्या काहीच मिनिटांमध्ये पारितोषिक वितरणाचा सोहळा आपण सुरू करतोय. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 2025 हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा संपन्न झाला. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार होतो आणि आता या सोहळ्याच्या अंतिम सत्रामध्ये जात असताना पारितोषिक वितरणाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्या सर्वांचं मोलाचं योगदान आहे त्या प्रत्येकाचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. काही सन्मान मॅच ऑफिशियल्स, त्याचबरोबर डीसी ऑपरेटर, कमेंटेटर्स या सर्वांचा सन्मान केला जाईल. आणि बरोबरीनेच हा सोहळा पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण सुरू करतोय. बक्षीस पात्र असलेले चारही संघ तुमचे सर्व खेळाडू घेऊन मुख्य मंचाच्या समोर या. आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण मानाचा करंडक या स्पर्धेनिमित्त एक मानाचा सन्मान आपण आता घेणार आहोत. क्रिकेट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान केला जाईल. मी तो सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेल सचिन भाऊ जोगदन, स्वप्नील भाऊ माकुडे, उद्देश भाऊ गोरे, त्याचबरोबर या मान्यवरांना मी विनंती केली आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तो सन्मान अशा खेळाडूचा होतोय ज्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि क्रिकेट क्षेत्रामधून अजून देखील अनेक नवनवीन खेळाडू घडवण्याचा उपक्रम ते करतात. प्लेड अंडर 17 महाराष्ट्र विजय मर्चंट ट्रॉफी, प्लेड अंडर 19 विनू मनकर ट्रॉफी, प्लेड अंडर 19 महाराष्ट्र कुंज बिहारी ट्रॉफी, प्लेड अंडर 19 वर्ल्ड कप कॅम्प विथ रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मुनाफ पटेल. त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. त्या सर्व खेळाडूंबरोबर त्यांनी डगआउट शेअर केलं. एक आपल्याच प्रभागातील म्हणजेच बालाजीनगर भागामध्ये पुण्यनगरमध्ये राहणारे रोहित काकडे सर यांचा सन्मान या ठिकाणी मानाचा करंडक, मानाचा सन्मान होतोय. बीसीसीआय लेवल 1 चे कोच म्हणून ते आता कार्यरत आहेत. रोहित काकडे सरांचा या ठिकाणी सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मानाचा करंडक, मानाचा सन्मान रोहित काकडे सर. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. समीरजी धुमाळ, त्याचबरोबर सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की आपण सर्वजण या ठिकाणी यायचं आहे. मच्छिंद्रदा मांगडे, पवार साहेब, सर्वांना विनंती केली आपण या ठिकाणी यायचं आहे. रोहित काकडे सरांचा हा मानाचा सन्मान, क्रिकेट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी, अजून देखील अनेक नवोदित खेळाडू घडवण्याचा
उपक्रम त्यांच्या माध्यमातून केला जातो. BCCI लेवल 1 चे कोच म्हणून आता नक्कीच त्यांची कार्य आपण पाहतोय. महाराष्ट्र प्रीमियर लीग जी पहिल्यांदा पुण्यामध्ये झाली होती त्यामध्ये सर्वात फास्टेस्ट 50 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारणारा खेळाडू रोहित काकडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. थँक्यू रोहित सर. आपण मनाचा करंडक या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद रोहित सर. फक्त आपण मानाच्या करंडकला काहीतरी शुभेच्छा द्याव्या आणि मोलाचे बोल या खेळाडूंना द्यावेत. आता एवढ्या मोठ्या लोकांसमोर मी काय बोलणार, फक्त एवढंच म्हणेल की पुढच्या टुर्नामेंटसाठी परत एकदा शुभेच्छा. माझे सगळे बंधू मित्रांनी मला इथं बोलवलं, सत्कार दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच. थँक्यू रोहित सर. तर आता आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय. योगेश पवार वैयक्तिक पारितोषिक करतोय. योगेश पवार स्टेजवर यायचं आहे. नितीन वेताळ अंपायर नितीन वेताळ. ठीक आहे, वेताळ नंतर या. राजू तुम्ही नंतर या. योगेश पवार यांचा आपण सन्मान करतो. वैयक्तिक पारितोषिक होते त्यांच्यासाठी ते पारितोषिकाबद्दल 2000 रुपयाचं योगेश पवार यांना वैयक्तिक पारितोषिक होतं. ते 2000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय गणेशभाऊ मोहिते मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. टोटल तुम्हाला जे पारितोषिक लागले होते त्याची टोटल काउंट करून आपण हे केलेलं आहे. तुमचं जे पारितोषिक लागलं कुठेही जाणार नाही कारण आपण अकाउंट परफेक्ट केलेलं आहे. त्यानंतर शेरू लोहार यांना विनंती आपण स्टेजवर येत. शेरू लोहार आपलं पारितोषिक घेण्यासाठी 2000 रुपयाचं शेरू लोहार यांच्यासाठी पारितोषिक आहे. त्याचबरोबर अक्षय पवार हॅलो. त्याचबरोबर शेरू लोहार भावेश नाईक अक्षय पवार भावेश नाईक आपण वर स्टेजवर यायचंय. संदेश पार्टे सर आपण देखील स्टेजवर यायचंय. अक्षय पवार चला थोडस फास्ट या मित्रांनो, वेळ वाचवा. अक्षय पवार 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे संदेश पार्टे सर 1400 रुपये. संदेश पार्टे सर टोटल 1400 रुपयाचं पारितोषिक होतं मानाच्या करंडक निमित्त. भावेश नाईक 3000 रुपये. भावेश नाईक 3000 रुपयाचं पारितोषिक. विकास राठोड स्टेजवरती यायचे. विकास राठोड टोटल 3400 रुपयाचं पारितोषिक आहे विकास राठोड साठी. आपल्या पुण्याची एक्सप्रेस विकास राठोड सर्वात फास्टेस्ट गोलंदाज. जतन 200 रुपयाचं पारितोषिक. जतन म्हणून खेळाडू या लवकर या, थोडं फास्ट या. त्याचबरोबर डीजे साठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक. डीजे आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. डीजे मागे डीजे या लवकर. 200 रुपयाचं पारितोषिक डीजे साठी देखील होतं.
त्यानंतर सुधीर गाडगे. सुधीर गाडगे आपण स्टेजवर यायचं. सुधीर गाडगे थोडंसं फास्ट या. सुधीर गाडगे, आशुतोष आणि प्रफुल्ल. चला सुधीर गाडगे. सुधीर गाडगे, आशुतोष, प्रफुल्ल हे खेळाडूंनी स्टेजवर यायचं. सुधीर गाडगेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आशुतोषसाठी आशुतोष यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रफुल्ल प्रफुल्ल यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आशुतोष यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रफुल्ल यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर वैयक्तिक पारितोषिक आपण आता दिली आणि त्यातील आता वैयक्तिक पारितोषिक पैकी एक महत्त्वाचं पारितोषिक आणि ज्याने मात्र वैयक्तिक पारितोषिकाचा रेकॉर्ड ब्रेक केला या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिकांचा पाऊस त्याच्यावरती पडला. तब्बल 11,500 रुपयाचं पारितोषिक चेतन भाटे. चेतन भाटेचा शेवटचा चेंडू मानाचा करंडक इतिहासामध्ये अमर झाला. असा यॉर्कर चेंडू परत होणे नाही. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या चेतन भाटेसाठी. मला आता कळलं की तो जो यॉर्कर चेंडू होता तो 11,000चा होता, पण तो 11,000चा नव्हता. तो प्रथम क्रमांकाच्या मानाचा करंडकचा मान मिळवणारा होता जो चेतन भाटे टाकला. कॉंग्रॅच्युलेशन चेतन भाटे. आणि 500 रुपये विकेट साठी होते. 11,500 रुपये टोटल पारितोषिक चेतन भाटेने मिळाले. डान्सिंग अंपायर पुण्याचा मायकल नितीन वेताळ यांच्यासाठी वैयक्तिक 2,500 रुपयाचं पारितोषिक आलं. नितीन वेताळ सर डान्सिंग अंपायर पुण्याचा मायकल म्हणून ज्यांना ओळखलं जातं नितीन वेताळ सर. थँक्यू नितीन वेताळ. आणि वैयक्तिक पारितोषिक झाले तर आपण इतर पारितोषिकांवर वळणार आहोत. जी आपण स्पर्धेनिमित्त पारितोषिक ठेवले त्या पारितोषिकांवर वळणार आहोत. मी गोपी सरांना या ठिकाणी आमंत्रित करेल. चला तर आता मुख्य पारितोषिक वितरणाचा सोहळा. दादा थोडासा आवाज द्या या माईकला. थँक्यू. अजून थोडं देता येईल. येस थँक्यू. मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार आपण देणार आहोत. आपण अगोदर पंचाचा सन्मान घेणार आहोत.
अक्षय निर्मल सर या स्पर्धेमध्ये पंचांचं काम ज्यांनी केलं ते अक्षय निर्मल सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अक्षय निर्मल सरना विनंती करेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. त्याचबरोबर वैभव कातोरे सर आणि डान्सिंग अंपायर नितीन वेताळ सर या तिन्ही पंचांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर अजय आवळे सर, मानाचा करंडक ही स्पर्धा जेव्हा जेव्हा असते तेव्हा अक्षय निर्मल सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो. कारण अक्षय निर्मल सर प्रत्येक मानाच्या करंडक मध्ये पंचांचं काम करतात. पिट्टूभाऊ दाळवे, त्याचबरोबर गणेश मोहिते, तेज गोरे, सचिन भाऊ जोगदंड, बाळासाहेब जोसवाल या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण अक्षय निर्मल सरांचा सन्मान करतोय. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत वैभव कातोरे सरांचा. वैभव कातोरे सरांना विनंती की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मानाचा करंडक आणि वैभव कातोरे सरांचं देखील एक नातं घट्ट नातं आहे आणि त्या वैभव कातोरे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर नितीन वेताळ सर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अजय आवळे सर यांचा देखील एक मुलाचा सन्मान या ठिकाणी नितीन वेताळ सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर समालोचक गोपी जाधव सरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेमध्ये 2 दिवस त्यांनी अगदी मोलाचे दिले आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. सचिन भाऊ जोगदंड, विकासजी लवटे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. गोपी जाधव सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमचे स्कोरर मित्र विकास निवळकर यांचा देखील सन्मान केला जातोय. विकास निवळकर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. 3 दिवस विकास निवळकर सरांनी एक चांगलं गुणलेखनचं काम केलं. विकास निवळकर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण पहिला फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण जाहीर करतोय. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच डीजेचा सन्मान. डीजे 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 दादा या लवकर. त्याचबरोबर क्रिक लाईफ लाईव्ह यांचा सन्मान अमित भुजबळ सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अमित भुजबळ सरांना विनंती केली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. राकेश सोलंकी आणि रवेश दाळवे यांच्याकडनं देखील नितीन वेताळ सरांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. अमित भुजबळ सरांचा सन्मान. अमित भुजबळ सरांचा सन्मान या ठिकाणी केला होता. विक्की शेट लोहकरे, स्वप्नील शेट माकडे, बुवा पवार यांच्या अगदी सर्व मान्यवरांसोबत सन्मान केला होता. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेरू लोहार. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक आकर्षक किटबॅग आणि त्याचबरोबर सुद्धा ट्रॉफी देऊन आपण सन्मान करतो. शेरू लोहार फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्यांनी शेरू लोहारला सन्मान करतो आपण. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जसा कॅच सुटला तसा शेरू लोहार चालू झाला आणि तो चालू झाला ते संघाला विजयापर्यंत घेऊन गेला. शेरू लोहार फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण पारितोषिक देतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट एसटी रक्षक हा किताब आपण देतोय. एसटी रक्षक साठी सनी धुमाळ यांच्याकडनं आकर्षक वॉच. सनी भाऊ पोटे यांच्याकडनं
एक आकर्षक वॉच देऊन आपण सन्मानित करतोय उत्कृष्ट यष्टिरक्षक सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आकाश जाधव या स्पर्धेचा उत्कृष्ट यष्टिरक्षक. चला आकाश जाधव या धावत पळत द्या. सिद्धिविनायक क्रिकेट क्लबचा आकाश जाधव ठरतोय यावर्षी मानाच्या करंडकचा उत्कृष्ट यष्टिरक्षक. मानाचा करंडक सिद्धिविनायक क्रिकेट क्लबचा MS धोनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आता आपण देतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निखिल चव्हाण वैष्णव 11 चेंबूर संघाचा निखिल चव्हाण ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एका हाताने जो धावत पळत कॅच टिपला होता समीर धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देतोय. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आता आपण देतोय. उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकाश कसबे अक्षय लाटे महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक सायकल आणि त्याचबरोबर भरतदादा डिंगरे आशिषदादा मारणे यांच्याकडनं LED TV हे देण्यात येत आहे. अक्षय लाटे आणि आकाश कसबे यांच्याकडनं आलेलं हे सौजन्य. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज अक्षय कसबे चला या वरती. अक्षय कसबे आकाश लाटे दोघंही वरती या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आलेली सायकल आणि त्याचबरोबर भरतदादा आशिषदा यांच्याकडनं मिळालेला LED TV देऊन आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या फिरकी जादूवरती सर्वांना नाचवलं. एक असा खेळाडू लेजंड खेळाडू संदेश पार्टे मानाचा करंडक 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज. संदेश पार्टे सर मानाचा करंडकचा उत्कृष्ट गोलंदाज. मानाचा करंडक 2025 ज्याने आपल्या फिरकी जादूवरती सर्व खेळाडूंना नाचवत ठेवलं आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज आकाश कसबे अक्षय लाटे यांच्याकडनं असलेली सायकल त्याचबरोबर भरतदादा टिंगरे आशिषदादा मारणे यांच्याकडनं असलेला LED TV देऊन आपण संदेश पार्टे सरांना सन्मानित करतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज संदेश पाटे सर. संदेश पाटे सर शेवटच्या एक आकर्षक ट्रॉफी सागर भैया बलकवडे यांच्या माध्यमातून आलेली एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. सागर भैया बलकवडे स्टेजवरती यायचे. सागर दादा या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज संदेश पाटे सर पुण्याचे एक लेजंड खेळाडू त्यांचं क्रिकेट फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही तर आता बाहेरच्या राज्यातील संघांना देखील ते कोचिंग करतात आणि आपल्या पुण्याचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये त्यांचं फार मोठा योगदान. संदेश पाटे सर. संदेश पाटे सर कसा होता आजचा दिवस आणि शेवटच्या चेंडूपर्यंत धाकधूक होती. कसं वाटलं मानाच्या करंडकमध्ये खेळताना? मी ज्या पहिल्या दिवशी जो हाफ खेळ होता माझा त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या रबर क्रिकेटचा खूप दर्जा उंचवला आहे मानाच्या करंडकने. DD स्पोर्ट्सला खूप खूप धन्यवाद. त्यात असे तुम्हाला सपोर्टर म्हणून असे आहेत की पुण्यात खरंच असे सपोर्टर्स पाहिजेत तरच टुर्नामेंट सक्सेस होतात. म्हणजे पिंटू भाऊ आपले सगळे त्यांचे मित्रपरिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो तुम्ही ही ग्राउंडची म्हणजे ग्राउंडसाठी किंवा टुर्नामेंटसाठी मेहनत घेता ना एखाद्या गोष्टी तुम्हाला सक्सेस येतं 100%. आणि त्या सक्सेसप्रमाणेच म्हणजे जशी टुर्नामेंट तुम्ही ऑर्गनाईज केली तशीच शेवटची फायनलची मॅच झाली. त्याच्यामुळे टुर्नामेंट 100% सक्सेस. आणि म्हणजे मीच नाही बोलत आहे पुण्यातला एकूण एक माणूस बोलतो प्लेयर्स बोलतात की आणि क्रिकेट रसिक बोलतात की रबरचा हा पुण्याचा वर्ल्ड कपच असेल. थँक्यू संदेश सर. पहिल्या दिवशी संदेश सरांनी सांगितलं होतं मानाचा करंडक हा पुण्याचा
वर्ल्ड कप रबर बॉलचा वर्ल्ड कप म्हणून घोषित झाला आणि तसंच सगळं घोषित झालं. आणि आता आपण बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज हा किताब देतोय. उत्कृष्ट फलंदाज हा किताब सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिला जातोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट बॅटर भावेश नाईक, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आकाश कसबे, अक्षय लाटे यांच्या माध्यमातून आले सायकल, त्याचबरोबर भरतदादा टिंगरे यांच्याकडनं LED टीव्ही आणि सागरदादा बलकवडे यांच्याकडनं ट्रॉफी. मी सागरदादांना विनंती करेल हा पुरस्कार देण्यासाठी आपण समोर यायचंय. सागरदादा बलकवडे यांना विनंती करेल आपण हा पुरस्कार देण्यासाठी यायचंय. भावेश नाईक या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज भावेश नाईक ठरतात. अक्षय लाटे आणि सागरदादा बलकवडे, आकाश कसबे यांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय. आकाश कसबे, अक्षय लाटे आपण देखील या. भरतदादा टिंगरे यांच्याकडनं आलेला LED टीव्ही, आकाश कसबे, अक्षय लाटे यांच्याकडनं आलेली बायसिकल. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या मैदानामध्ये नेहमी सराव करतात. यांच्या माध्यमातून आलेली ही सुंदर बायसिकल देऊन आपण भावेश यांना सन्मानित करतोय. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण जाहीर करतोय. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मकरंद तिकोणे, भावेश पवार सर 2 मिनिटं आपण यायचंय. नवी मुंबईचे खेळाडू आहेत भावेश नाईक. भावेश नाईक, मुंबईमध्ये रबर बॉलचं खूप मोठं नाव आहे. रबर बॉलच्या खूप स्पर्धा होतात. पुण्यामध्ये आलात, पुण्यामध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. मानाचं करंडकचं कितपत प्रेम मिळालं? खरं तर खूप चांगलं वाटत होतं की खेळताना प्रेक्षक खूप साथ देत होते जेव्हा जेव्हा सिक्स मारत होतो. आणि अपोजिट टीम देखील खूप चांगली खेळली. लास्ट बॉलरनी लास्ट बॉल टाकला, अनएक्सपेक्टेड टाकला, चान्सच नाही दिला. त्याच्यामुळे खूप चांगली आयोजन आहे आणि मजा देखील खूप आली खेळायला. असं वाटलं का की मानाच्या करंडकमध्ये काही कमतरता जाणवते का काही, म्हणजे ती पुढच्या वर्षी आयोजक आणखी पूर्ण करतील असं काही? फक्त एकच आहे, आम्हाला जिंकायचं बस. यास पुढच्या वर्षी मोठ्या ताकदीने या. कॉंग्रॅच्युलेशन भावेश नाईक. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण आता जाहीर करतोय. भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, करणदादा खामकर टर्फ 9, त्याचबरोबर सम्रान बागवान SB स्पोर्ट्स यांच्याकडनं आलेली आकर्षक 2 व्हीलर बाईक हा पुरस्कार आपण देणार. सम्रान बागवान आणि करणदादा खामकर इथे असतात तर आपण स्टेजवरती यायचंय. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने मात्र पहिल्या मॅच पासून धुमाकूळ घातला, प्रेक्षकांची मनं जिंकली, योगेश पवार. मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीरचा विजेता, मानाचा करंडकचा मान योगेश पवार यांच्या नावावरती जमा होईल. सर्व आपले आयोजक आहेत, विकी कसबे सर, विशाल, सर्वांनी यायचंय. ती गाडी आपल्याला वर घ्यायची. सर्वांना विनंती आहे, सर्व आयोजकांना विनंती आहे, थोडंसं आपण स्टेज जवळ या. मानाचा करंडकचा हा मान चला. विकी दादा, विशाल, सर्वांना विनंती आहे आपण यायचंय. आकर्षक 2 व्हीलर बाईक देऊन आपण योगेश पवार सरांना या ठिकाणी आता सन्मानित करतोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीज भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट, आशिषदादा मारणे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस असोसिएशन, करणदादा खामकर टर्फ 9 चे ओनर, सम्रान बागवान, SB स्पोर्ट्स या मान्यवरांकडून आलेली ही स्पोर्ट्स बाईक देऊन आपण योगेश पवार यांना सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी सागरदादा बलकोडे यांच्याकडून आलेली एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार वितरण करतोय. योगेश पवार सर ठरतायत या स्पर्धेचे मालिकावीरचे विजेते.
योगेश सर. अनेक क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. मानाच्या करंडकच्या स्पर्धेचा अनुभव काय होता? ते जसं संदेशनी सांगितलं तसंच की तुमची कमिटी फार कोऑपरेटिव्ह आहे आणि सगळं म्हणजे मला सगळ्यात एक भारी वाटलं की लहान मुलांना बॉल दिले गेले त्या टुर्नामेंट नंतर, ते जाम भारी वाटलं. आणि कमिटी चांगली आहे आणि आज सगळे 6-6 ओव्हरचे सामने झाले. तर ते म्हणजे त्या दिवशी बोललो त्या लगेच दुसऱ्या दिवशीच तुम्ही ते मी सांगितलेलं त्याच्यावर अंमल केलं आणि ती 6 ओव्हरची मॅच आज झाली. त्यामुळे एक 6 ओव्हरमध्ये कसं जरा प्रत्येक प्लेअरला आपलं हे दाखवता येतं, वेळ मिळतो जरा. आज म्हणजे शिरू लोहारनी पण मस्त बॅटिंग केली. पहिले त्याचे 1-2 ओव्हर लागत नव्हते, नंतर मग त्यांनी स्वतःची इनिंग बिल्ड करून मस्त नंतर 50 पण केल्या त्या. तर ते एक फार बरं वाटलं. म्हणजे असं एक वेळ मिळतो प्लेअरला. आणि त्यांचा किपर एक जाम भारी होता, खारीचा वाटा म्हणतात ना तो. कारण की आम्ही पण संदेशला काही कधी जाऊन सांगत नाही, तो काय सांगत होता ते मला बघायचं आहे. आणि प्रत्येक बॉलला प्रत्येक जाऊन सांगत होता. आणि पण मजा आली पण मॅच खेळायला. आणि ते जिंकले त्याचा पण आनंद झाला, कारण की ते शेवटचे बॉलर होते ना, त्यांनी जो शेवटचा बॉल टाकला तो बॉल हा म्हणजे बघण्यासारखा होता. की मला पण वाटलं नाही की तो यॉर्कर एवढ्या जोरात पडेल म्हणून. आणि एवढ्या फॉर्ममध्ये भावेश शेलार हा जाम फॉर्ममध्ये बॅट्समन आहे आता. त्याच्यासारख्या बॅट्समनला तो बॉल टाकणं हे फार कौतुकास्पद आहे असं मला वाटलं. सर, भावेश सर, स्पर्धा आवडली, प्रेक्षक आवडले, ह्या मान्यवरांबद्दल काय सांगतात ज्यांनी इतके पारितोषिक तुमच्यावरती लावले आणि इतकं मोठं पारितोषिक या स्पर्धेचं होतं रबर बॉलला? ही अशी टुर्नामेंट आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रात नाही भारतामध्ये पण एवढे प्राईज कुठे लागत नाहीत. या अशी एवढे या मानाचा करंडक हा खरं नावाप्रमाणेच हा मानाचा करंडक आहे. आणि म्हणजे खेळायला पण मस्त वाटतं. आणि मेन म्हणजे आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जी आपण नाव टाकू मानाचा करंडक, ते पण एक म्हणजे आमच्यासाठी पण एक प्राऊड असेल की आम्ही हा चषक खेळलो म्हणून. असे म्हणतात ना, एक खेळाडू दुसऱ्या खेळाडू टप असतो. आमचा मानाचा करंडक तुमच्या मुंबईच्या रबर बॉलला टप आहे का? ह्याचं म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन पण होऊ शकत नाही, एवढ्या वरच्या लेवलची टुर्नामेंट आहे. आणि म्हणजे ऑर्गनाईज केलेली आहे, एवढे लोक आहेत तुमच्याबरोबर. आणि परत बक्षिसांचा वर्षाव, म्हणजे एखादा डॉट बॉलला पण आज 500 रुपये लावलेले. म्हणजे ते तसं नाही की हा एक हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, कारण की त्या रबर बॉलला जेव्हा बॅट्समन समोर असतो तेव्हा डॉट बॉल टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. हे मी तुम्हाला लिहून देतो. कारण की बॅट्समन ज्या फॉर्ममध्ये असतो, बॅट्समन जो रबर बॉलला जास्त करून बॉल लागला की बाहेर जातो, तर तेव्हा पण डॉट टाकणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही जो कौतुक करता ते देऊन, ते फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. थँक्यू योगेश सर. पण अजून देखील योगेश सर, अजून देखील काल एक तुमचं जे गाणं होतं ते यूट्यूबवरती फुल व्हायरल झालं, रील्सवरती व्हायरल झालं. आणि प्रेक्षकांकडनं, मान्यवरांकडनं एक नक्कीच अपेक्षा आहे, आज देखील एक तुमचा सुमधुर आवाजामध्ये गाणं ऐकायचं आहे आम्हाला. आता सुचत नाही आहे. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर हमको है बताना. थँक्यू. हे क्रिकेटसाठी आहे, दुसरं काय समजू नका प्लीज. क्या बात है, थँक्यू योगेश सर. एकदा जोरदार टाळ्या जाते. योगेश पवार, मॅन ऑफ द सिरीज, मानाचा करंडक. महाराष्ट्र राज्य गट संवर्धन किल्ले उपाध्यक्ष सन्माननीय समीर दादा दुबाळ यांच्या माध्यमातून आलेली ट्रॉफी 40 प्लस क्रिकेटचे विजेत्यांसाठी आपण प्रायोजित देत आहे. मी मच्छिंद्रदादा मांगडे आणि समीरदादा धुमाळ या दोन्ही मान्यवर विनंती केली, हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. राहुल भैया साठे, पुणे लेजंड टीम या 40 प्लसच्या या ट्रॉफीचे विजेते. राहुल भैया साठे आणि संपूर्ण 40 प्लसचे खेळाडू हे ठरतायत या मॅचचे विजेते.
वेगवेगळा आनंद नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती होता मानाच्या करंडक मध्ये खेळण्याचा. त्याचबरोबर आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. मी मान्यवर विनंती केला अजित पटेल या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. त्यांना एक युनिक परांडा अल्ताबाई मुल्ला यांच्या ब्रँड मधनं आलेली एक ब्रँड बॅट देऊन आपण सन्मानित करतोय. थँक्यू अजित सर, मॅन ऑफ द मॅचचे विजेते. मी राहुल भैया साठी विनंती करेल आपण यायचं. राहुल भैया कसं वाटलं 40+ क्रिकेट राहुल भैयांनी चालू केलं. 40+ क्रिकेटचे जनक राहुल भैयांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या होत्या पाहिजे. शेर बुडा हुआ है लेकिन शिकार करणारे बुला हे शिकवणारे राहुल भैया अजूनही खेळाडूंना क्रिकेटसाठी मैदानामध्ये खेचून आणतात. आज मानाच्या करंडकचं आयोजन, मानाच्या करंडकचं नियोजन आणि स्पर्धा खेळताना कसं वाटलं सर? सर्वप्रथम आम्हाला खेळायला दिलं त्याबद्दल धन्यवाद, आभारी सर्व डी स्पोर्ट्सचं. आणि आज आमचे पुणेकर जिंकले त्यांचं पण सगळ्यांचं अभिनंदन. आणि मुंबईकर नाराज नको होऊ म्हणा, पुढच्या वर्षी नक्की या. आणि सागर, पिंटू भाऊ, आबा भाऊ सगळेच म्हणजे चेतन तुम्ही तर तुम्ही सगळे जवळचे आहेत आणि हक्काने आम्हाला खेळायला देता दरवर्षी. हे असंच प्रेम कायम ठेवा. जोपर्यंत आम्ही बॅट घेतोय तोपर्यंत तुम्ही खेळत राहा आम्हाला. पिंटू धन्यवाद राहुल सर, आमचं प्रेम तर राहील. तुमचे आशीर्वाद डी स्पोर्ट आणि संपूर्ण मानाच्या करंडकच्या पाठीशी असेच राहो हीच अपेक्षा. धन्यवाद. तर आता आपण सांघिक पारितोषिकाकडे वळतोय. शिस्तबद्ध संघ हा सुरुवात आपण करतोय. शिस्तबद्ध संघ यावर्षी मानाचा करंडक 2025चा शिस्तबद्ध संघ ठरतोय. शिस्तबद्ध संघ ठरतोय ओमकार घाटे सिद्धिविनायक क्रिकेट क्लब या स्पर्धेचा शिस्तबद्ध संघ जो 4थ्या हाफमध्ये गेला, प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत त्यांनी लढत दिली. शेवटच्या मॅच मध्ये हलक्याच्या फरकाने यांना मात्र पराभव पत्करावा. सगळ्याचे संघमालक बुवाभाऊ पवार आणि कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. मानाचं करंडक शिस्तबद्ध संघ ठरतात सिद्धिविनायक क्रिकेट क्लब. शिस्तबद्ध संघ मानाचा करंडक म्हणजे यावर्षी अगदी मानाचा मान शिस्तबद्ध संघाचा देखील मिळाला, तो म्हणजे सिद्धिविनायक क्रिकेट क्लब. मानाचा करंडक 2025 शिस्तबद्ध संघ ओमकार घाटे 11 अर्थात सिद्धिविनायक क्रिकेट क्लब. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. तर चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. मानाच्या करंडकची मानाची ट्रॉफी आपण मानाच्या करंडकचं सांघिक पारितोषिक आपण देतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल क्रमांकाची ट्रॉफी जी शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी आली ती महेश संसारे यांच्या माध्यमातून आली, त्याबद्दल धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 31,000 रुपये सौजन्य दिनेश रुपा पिंटूभाऊ दाळवे, मान्य श्री बाळासाहेबजी ओसवाल, श्री भीमरावजी साठेसाहेब या 3 मान्यवरांच्या माध्यमातून आलेलं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मान आहे. वैष्णव 11 चेंबूर संघाने जिंकलाय तो चतुर्थ क्रमांकाचा मान आणि मानाचा करंडकाची मानाची ट्रॉफी. मी सचिन भाऊ जोगदंड, स्वप्नील भाऊ माकुडे, विकी शेठ लोहकरे यांना विनंती करेल की आपण हा पुरस्कार देण्यासाठी यायचा. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. विकी शेठ लोहकरे, स्वप्नीलजी माकुडे, सचिन भाऊ जोगदंड आणि भाई गायकवाड यांच्या माध्यमातून आलेली मानाच्या करंडकची आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मान करतोय. सन्मान्य गणेशभाऊ मोहिते या सर्वांच्या माध्यमातून आलेलं हे पारितोषिक, ही ट्रॉफी आपण देतोय.
वैष्णव इलेव्हन चेंबूर संघाचे कर्णधार. मी विनंती करेन, मी कर्णधार आणि त्यांचे व्यवस्थापक दोघांनी थांबायला हवेत. संघ मालक आणि नावेद भाई यांना मी विनंती करेल आपण थांबायचं आहे. चेंबूरचा संघ वैष्णव इलेव्हन संघाचे व्यवस्थापक आहेत, संघ मालक आहेत आणि या सर्व मला वाटतं 20 ते 22 वर्षाच्या वयोगटातील सर्व खेळाडू आहेत आणि त्यांना चेंबूरवरनं पुण्यामध्ये आणतात. अनेक स्पर्धेमध्ये ते सहभाग घेतात आणि खेळाडू त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात. नावेद भाईंचं मनापासून धन्यवाद. कसं वाटलं मानाचा करंडकचा हा प्रवास? नाही, खूप चांगलं वाटलं, कारण शिस्तबद्ध टुर्नामेंट ह्या कमी होतात, तर त्याच्यातली एक टुर्नामेंट म्हणजे शिस्तबद्ध टुर्नामेंट म्हणजे मानाचा करंडक. आयोजक खूप सुंदर होतं, कारण मी आज बघतोय इथे सपोर्टिव्ह टीम आयोजकांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. ही कमी बघायला मिळते अशा पद्धतीने, पण वेळेला टुर्नामेंट चालू होणं, ती संपवणं ही कमी बघायला मिळते. ती आम्हाला मानाच्या करंडकमध्ये बघायला मिळाली. आणि सेमीफायनल फायनल ह्या 6 ओव्हरच्या झाल्या, त्या अति चांगलं झालं की प्लेयरला चान्स मिळतो आणि खेळायला चान्स मिळाला. आणि मी आवर्जून आयोजकांचा आभार मानेन की तुम्ही आम्हाला इथे संधी दिली. पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला संधी द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि चंदू शेट्टे सरांचा सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही सुचवलं की साहेब ही टुर्नामेंट तुम्ही खेळा, आणि जसं आम्ही चेंबूरवरनं इथपर्यंत आलो आहे तर पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला संधी द्याल. आणि माझे जेवढे 11 प्लेयर्स खेळले, चांगला गेम खेळले, पण कुठेतरी आम्ही हुकलो मानासाठी, पण आभारी आहे, चांगला गेम झाला. थँक्यू व्हेरी मच. सर, पण अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता की खूप वेळा पासलेटी होते, स्थानिक संघाला जास्त वाव दिला जातो. मानाच्या करंडकमध्ये कुठे तुम्हाला वाटलं का की ते असं होतं, इथे कोणता फक्त चांगल्या खेळाला वाव दिला का पासलेटी झाली, असं काय वाटलं का? नाही नाही नाही, मी त्याच्याबद्दल बोलणारच होतो, पण तुम्हीच मला प्रश्न विचारला. कारण कालही आम्ही खेळत होतो, मध्ये मला वाटतं लाईट गेली, काही डिसिजन्स क्रुशल्स होते, पण क्रिकेटच्या डिसिजनप्रमाणे ते डिसिजन दिले गेले. त्याचासुद्धा मी त्याप्रमाणे अंपायर्स आणि आयोजकांचा आभार मानतो, कारण एवढ्या लांबून आल्यावर तो डिसिजन जर क्रुशल झाला असता तर आमची दिवसभराची मेहनत वेस्ट गेली असती. पण त्या पोझिशनला अंपायर्स आणि आयोजकांनी क्रुशल मुवमेंटला चांगलं डिसिजन दिलं. हे भरपूर कमी बघितलं जातं, पण तेच आम्ही मानाच्या करंडकामध्ये म्हणतो की मानाचा करंडक कसा असावा, तर मानाचा करंडक सारखा. थँक्यू. थँक्यू सर, सो मच, थँक्यू. तर आता आपण तृतीय क्रमांक हे पारितोषिक आता आपण जाहीर करतोय. तृतीय क्रमांकाचं तब्बल 31,000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री दिनेश व पिंटूभाऊ धाडवे, सन्माननीय बाळासाहेबजी ओसवाल, सन्माननीय विरोजी साठेसाहेब, गणेशजी मोहिते, श्रीकांतभाई गायकवाड यांच्या माध्यमातून आलेलं हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल उद्देशभाई गोरे, विकासजी लवटे या मान्यवरांना विनंती करेल की आपण पारितोषिक द्यायचं. सन्माननीय राजेशजी पवार साहेब यांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करेल. तृतीय क्रमांकाचा मान 31,000 रुपये व चमचम करता मानाचा करंडक हे आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करतो. H1 पासून गेले वन ठरले या स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे मानकरी. 31,000 रुपयाचं पारितोषिक दिनेश रुपये पिंटूभाऊ धाडवे, बाळासाहेब ओसवाल, भीमरावजी साठेसाहेब आणि त्याचबरोबर आकर्षक असा मानाचा करंडक श्रीकांतभाई गायकवाड यांच्या माध्यमातून आकर्षक मानाचा करंडक घेऊन सन्मानित केलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 71,000 रुपये रोख रक्कम सन्माननीय दिनेश रुपये पिंटूभाऊ धाडवे, सन्माननीय बाळासाहेबजी ओसवाल, श्री भीमरावजी साठेसाहेब यांच्याकडनं आलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं 71,000 रुपयाचं कॅश प्राईज व श्रीकांतभाई गायकवाड यांच्या माध्यमातून मिळालेली आकर्षक मानाच्या करंडकची मानाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाचा मान या ठिकाणी आपण घोषित करतोय. द्वितीय क्रमांकाचा मान देण्यासाठी मी आमंत्रित करेल गणेश भाऊ मोहिते भाई गायकवाड यांना मी आमंत्रित करेल की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा मान संविधान ग्रुप,
गायत्री 11 ठरतात या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी. संपूर्ण टीम या, संपूर्ण टीम. योगेश पवार सर, आपण देखील आपल्याला देखील एक पारितोषिक आहे. योगेश पवार सर आणि संपूर्ण टीम गायत्री 11 संपूर्ण टीम आपण स्टेजवरती यायचंय कृपया. तोपर्यंत पारितोषिक वितरण होणार नाही. गायत्री 11 संपूर्ण टीम वरती या. संपूर्ण गायत्री 11 टीम वरती यायचंय. योगेश पवार सर, आपल्याला देखील विनंती, आपण स्टेजवरती यायचंय कारण अजून एक पारितोषिक आपल्याला द्यायचंय. आकाश पवार, सुमित डोंगरे, भावेश पवार, भावेश नाईक, सर्वांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय. शेंबो, सर्वांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय. आकाश तारेकर, आपल्याला देखील विनंती आपण स्टेजवरती यायचंय. गायत्री 11 टीम ठरली आहे मानाच्या करंडकची द्वितीय क्रमांकाची विजेती. आकाश तारेकर सर, आपल्याला देखील विनंती आपण स्टेजवरती यायचंय. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत गायत्री 11 संविधान ग्रुप. योगेश सरकार 11 हा संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. उत्पल साहेबांना देखील विनंती आपण यायचंय पुढे. द्वितीय क्रमांकाचा मान सन्माननीय दिनेश भाऊ साडवे, बाळासाहेब जोसवाल, भीमरावजी साठे यांच्या माध्यमातून आलेलं तब्बल 71,000 रुपये कॅश. त्याचबरोबर भाई गायकवाड यांच्याकडनं मिळालेली आकर्षक ट्रॉफी दिली आपण सन्मान करतोय. प्रदीप नैने सर, आपण यायचंय. योगेश पवार सर, 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे उद्देश भाई गोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं. प्रदीप नैने सर डॉन, आपण यायचंय. मानाचा करंडकची मान या खेळाडूने उचलली आहे. 5 दूरवर्ण संघ बांधणी केली. योगेश पवार सरांचं ते 1,000 रुपयाचं पारितोषिक होतं. उद्देश भाई गोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. प्रदीप नैनी सर, कसं वाटतंय मानाचा करंडक या वर्षीचं आयोजन, नियोजन आणि टीम आज दुसऱ्या नंबरवरती आली आहे? प्रदीप नैनी सर. आता मी पहिल्या दिवसापासून मानाच्या करंडकाचं कौतुक करत आलो आहे आणि इथून पुढं कायम कौतुक करत राहीन. तुम्हाला सकाळी बी बोललो मी की मानाचा करंडक म्हणजे पुण्याचा रबरचा वर्ल्ड कप आहे आणि सगळ्यांनी तेच म्हणलं आहे. आणि आमच्या टीमला इथं एवढा सपोर्ट भेटला की मी विचारही करू शकलो नसतो, एवढा सपोर्ट आमच्या टीमला भेटला. त्यामुळं मला खूप आनंद झाला आहे. जरी हे रनरअप राहिलो असलो तरी पण मला खूप आनंद झाला की सपोर्ट चांगला भेटला. आणि पुढच्या वर्षी आता फर्स्ट प्राईज मारण्याचा प्रयत्न असेल, बाकी काय नाही. आणि ऑर्गनायझरने अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि इथून पुढं बी होईल. आणि प्रत्येक मानाच्या करंडकला हीच टीम असेल ही मी ग्वाही देतो. थँक्यू. धन्यवाद प्रदीप सर. प्रदीप सरांचा डान्स अजून बाकी आहे. जेव्हा साऊंड टेस्टिंग चालू आहे तेव्हा प्रदीप सरांचा डान्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण प्रथम क्रमांकाचा मान मानाचा करंडक 2025 तब्बल 1,11,000 रुपयाचं पारितोषिक कॅश. दिनेश भाऊ दाडवे, सन्माननीय बाळासाहेब जोसवाल, भीमरावजी साठे साहेब या 3 मान्यवरांच्या माध्यमातून आलेलं कॅश प्राइज. त्याचबरोबर भाई गायकवाड यांच्याकडनं आलेली एक उंच बोरी, पुण्याचा इतिहासातील सर्वात उंच असलेली ट्रॉफी. मानाचा करंडक या स्पर्धेचे विजेते आलमभाई पठाण 11. सन्माननीय पिंटू भाऊ दाडवे, त्याचबरोबर बाळासाहेबजी ओसवाल साहेब, त्याचबरोबर भीमरावजी साठे साहेब यांच्या माध्यमातून आले 1,11,000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर भाई गायकवाड यांच्याकडनं आलेले आकर्षक अशी ट्रॉफी. गणेश भाऊ मोहिते यांच्याकडनं मिळालेलं यूट्यूब लाईव्ह सौजन्य. सचिन भाऊ जोगद, सर्व मान्यवर, विकासजी मागपुडे साहेब, त्याचबरोबर स्वप्नीलजी
काशी लवटे साहेब, सोमजीजी बाकोडे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण मानाचा कंडक हा प्रदान करतोय. सन्माननीय दिनेश रूप पिंटूभाऊ दाळवे, बाळासाहेबजी ओसवाल, पिंटूजी साठे, बाई गायकवाड, दरवेजी दाळवे, या वर्षीचे चॅम्पियन आलमभाई पठाण या स्पर्धेचे चॅम्पियन ठरतात. सगळेजण असेच बसा, 2 मिनिटं असेच, सगळेजण असेच थांबा, सर्वांना विनंती असेच थांबा. संदेश सर. मैं तेरे घर आया हूं. तूने कहा था ना कि अपने घर में कुत्ता भी शेर होता है. आज मैं तुझे बताता हूं कि शेर जहां भी जाता है ना, उसका घर वही होता है. टीमने खाली जाऊ नका, सर्वांनी इथेच थांबा. फोटो झाल्यानंतर कोणी हालू नका, जशात तसेच थांबा, कारण संदेश पार्टे सरांचं महत्वाचं मनोगत देखील आपण ऐकणार. सगळेजण असे थांबा. टीम आलमभाई पठाण टीम असेच थांबा सर्वजण. संदेश सर. संदेश सरांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. फायनल मॅच विजेते यावर्षीचे मानाचे करंडकचे आणि बेस्ट बॉलरचा किताब देखील मिळवला होता. संदेश पाटील सर काय सांगताल? ॲक्च्युली योगेश बोलला, म्हणजे योगेश पण 40+ आहे आणि मी पण 40+ आहे. आज 40+ने दाखवून दिलं की अनुभव का असतो. ॲक्च्युली त्याला सिरीज भेटली, मला बेस्ट बॉलर भेटलं. म्हणजे आपला यंगस्टर खूपच चांगले खेळतात, पण यंगस्टरनी 40+चे प्लेयर जे आहेत अनुभवी, त्यांच्याकडनं काय घेता येईल ते घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझी टीम जिंकली, आलमभाई पठाण आमची जी टीम जिंकली. आमदार हाफमधून आम्ही वरती आलो होतो, आम्ही खेळलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं कॉम्पिटिशन मुंबईसोबत होतं, जे खूप चांगले क्रिकेट खेळतात रबरसाठी. पण माझ्या टीमने एकच सांगितलं होतं मला, आम्हाला तू खूप महत्त्वाचा आहेस, कारण की तू त्यांच्या अगेन्स्ट खूप वेळा जिंकलेला आहे आणि तू आज जिंकून देशील यांच्या अगेन्स्ट खेळून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि महाराष्ट्राची मॅच चालू होती, पुणे आणि मुंबईची मॅच चालू होती. आणि पिंटू भाऊंनी सांगितलं होतं की तुम्हाला पुण्यासाठी खेळायचं आहे आणि तुम्ही पुण्याचं प्राईड आहे आमच्यासाठी आणि तुम्ही जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आम्हाला. आमच्या डॉननीच टीम आणली होती, योगेश सरकार म्हणजे डॉननी ती टीम बनवली होती आणि टीम जिंकली होती. नक्कीच खूप चांगली टीम बनली होती, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला त्यांच्या अगेन्स्ट गेम चांगलं करणं खूप गरजेचं होतं, कारण आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा हे होता की पुणे जिंकणं खूप महत्त्वाचं होतं आज, आणि ते आम्ही जिंकून दाखवलं. थँक्यू संदेश सर. मी भावेश शेलार सरांना देखील विनंती केली आपण समोर यायचे. भावेश सर, कारण मगाशी भावेश सरांशी बोलणं झालं होतं, पण मॅच सुरू होती. एक प्रश्न महत्त्वाचा राहिलाच की मुंबईचं क्रिकेट फार पाहिलंय, पुण्याचं क्रिकेट बघताय, मानाचा करंट कसा वाटला यावर्षी? खूप छान मजा आली. मी मागे पण बोललो की लास्ट इयर आम्ही टेनिसला आलेलो, फायनल हारलेलो, इथे फायनल जिंकलो. आणि मानाचा करंडक म्हणजे बोलणं त्यासाठी शब्द कमी पडतील, कारण की एक एक बॉलसाठी जर तुम्ही पैसे लावताय तर त्या प्लेअरला काय वाटत असेल. असं जे बाहेर बसतात किंवा त्यांना चान्स मिळत नाही, त्यांना असं वाटत असतं की अरे यार मी तरी एक दिवस तरी कधीतरी तिथे खेळणार. सो जे होतकरू प्लेयर्स आहेत आणि जे अपकमिंग येणार आहेत ते नक्कीच ह्या टुर्नामेंटची वाट पाहतील. आणि टुर्नामेंट खूप आयोजन बोलेल किंवा सगळं काही व्यवस्थित आहे आणि मजा आली खेळायला. आवडतं इथे यायला, खेळायला आवडतं. मुंबईचं क्रिकेट हे क्रिकेट म्हणजे वेगळंच आहे. आता मानाच्या करंडकवरती देखील रील्स बनतील आपल्या भावेश सरांकडनं, त्याबद्दल भावेश सरांचं मनापासून धन्यवाद. मी लेजंड खेळाडू धनंजय बांद्रे सर, बापूंना विनंती करेल आपण यायचंय, कारण यष्ट्यांच्या मागून गेम पूर्ण पलटवली. आलमभाई पठाण संघाची आण बाण शान ज्या पद्धतीने संघ बांधणी करतात. धनंजय सर काय म्हणताय मानाचं करंडकबद्दल? प्रथमतः आम्हाला इथे एंट्री दिली म्हणजे हे जे पिंटू भाऊ, सागर
आणि चेतन हे आमचे म्हणजे एकदम जवळचे मित्र आहेत आणि यांनी आम्हाला इथं खेळायला पहिली संधी दिली. त्यांचं प्रथम ही जी भव्य दिव्य म्हणजे पुण्याचा वर्ल्ड कपच आहे हा रबर बॉलसाठीचा. आणि आमचं लक असेल किंवा गेम असेल पण इथं आम्ही 5वी ट्रॉफी उचलतोय आणि आज फायनल पण जिंकली. याच्या आधी पण एकदा फायनल जिंकलोय. पण कुठंतरी जी मोठी टुर्नामेंट असते की 1,11,000 आणि ओपन टीम बरोबर आम्ही खेळत होतो. आम्ही एक आमदारमधून येऊन ओपन टीम बरोबर खेळत होतो. जिंकणं आम्हाला खूप इम्पॉर्टंट होतं कारण आम्ही आत्ता गेले 4-5 टुर्नामेंट सलग जिंकतोय म्हणजे प्राईजमध्ये जातोय. पण ही टुर्नामेंटची जी विनिंग मोमेंट होती ती एन्जॉय करायची होती आणि आमच्या मुलांनी खूपच चांगला गेम केला. आमचे सगळे लोकल प्लेयर आहेत पण गेम त्यांच्याकडे खूप भयानक आहे आणि तो आज त्यांनी दाखवून दिला. थँक्यू धनंजय सर. मी चेतन भाटेंना विनंती करेल, या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. अगदी शेवटच्या चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलं की डीडी स्पोर्टचे खेळाडू कुठे मागे नाहीत. मानाचा करंडक आमचाच आहे, मानाचा करंडक आमचाच राहणार आणि मानाचा करंडक आम्हीच मिळवणार. चेतन आयोजक म्हणून नंतर बोलेल, खेळाडू म्हणून परिस्थिती काय होती, मनस्थिती काय होती त्यावेळेस? प्रेशर खूप होतं कारण शेवटच्या ओव्हरला 22 रन राहिले होते आणि समोरची टीम किती काय झालं तरी ओपनचे प्लेयर आणि आमदार वाईज येणारे प्लेयर हा थोडाफार फरक असतो. आणि थोडं आता पहिल्यासारखं क्रिकेट एवढं राहिलेलं नाही आहे. कामधंदा बाकी गोष्टी करून वेळ मिळेल तसं खेळतो आहे. पण थोडंसं कुठंतरी एक नावासाठी थोडं खेळायची इच्छा होती खूप. मी बापूचं आणि संदेश सरांचं मनापासून आभार मानेल की मला संधी दिली त्यांनी टीममध्ये. कारण अजूनही टीममध्ये चांगले कॅपेबल प्लेयर आहेत पण त्यांनी त्यातनंही मला संधी दिली. त्यांच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानेल. 2 6 आले 3 6 आले काही फरक पडणार नाही म्हणले, तू मॅच जिंकवणार आहे हा कॉन्फिडन्स ते मला पहिल्या बॉलपासून देत होते. म्हणजे अजिबात कुठं मॉरल डाऊन होऊन दिलं नाही. शेवटच्या बॉलला जरी 4 रन राहिले होते तरी मला येऊन एकच सांगितलं, तुला जे टाकायचे तू टाकू शकतो आणि तू मॅच जिंकवणार आहे हे आम्हाला माहिती आहे. मग त्यांनी खूप जास्त ऊर्जा मिळाली आणि जो म्हणजे ड्रीम बॉल असतो एक प्रत्येकाचा, तो आयुष्यातला ड्रीम बॉल मला तिथं टाकायला मिळाला, टायमिंगला टाकायला मिळाला आणि त्याचं फळ चांगलं मिळालं. एक खेळाडू म्हणून तू नक्कीच आता बोलास. आता मी विचारेल आयोजक म्हणून मानाचा करंडक कसा होता आणि मानाचा करंडकचा हा प्रवास कसा होता? कारण ही तयारी फक्त 7 ते 7 दिवसाची 7-8 दिवसात नव्हती, जवळपास 1.5-2 महिने आपण मानाच्या करंडकसाठी लढत होतो. कसा होता हा मानाचा करंडक? मानाचं करंडक म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं आमचं सागरदादा शेडगे आणि पिंटूदादा मांगडे यांची इच्छाशक्ती पहिले असते आणि त्या इच्छाशक्तीला आमचे भक्कम जे आधारस्तंभ आहेत पिंटूभाऊ धाडवे म्हणा किंवा बाळासाहेबजी ओसवाल, भीमरावजी साठे आणि बाकी मंडळी आणि ग्राउंड पूर्ण यांचा म्हणजे एनी हाऊ काही कुठल्याही परिस्थितीत सपोर्ट करायची त्यांची तयारी असते. कुठलंही संकट आमच्या जवळपास पण येत नाही हे लोक असल्यामुळं. त्यामुळं काम करायला अजून मजा येते. बाकी सगळे जी मुलं आहेत आमची ग्राउंडवरची ती त्यांचे 100% देतात आणि कुठं कमी तिथं नेहमी म्हणजे जे काही कधी आम्हाला कमी पडेल कधीही काही कमी पडू दे, आमचे हक्काचा माणूस सागर शेठ सोळंकी आमच्यासाठी अर्ध्या रात्री असतात. आम्हाला म्हणजे आम्ही वाट बघत असतो की आम्हाला सागर शेठपर्यंत जायला नाही लागलं पाहिजे कारण ते एनी हाऊ ते द्यायला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत तयार असतात. तर मी ह्या सगळ्यांचं आभार मानेल. भाई गायकवाड आमच्या असेल, पूर्ण ग्राउंडवाले असतील, सागर भैया बलकवडे असेल, पूर्ण जे आमचे जे मनापासून आम्हाला सपोर्ट करतात आणि मनापासून आपला माना करणं मानतात. आमच्या ग्राउंडवरच्या ज्या टीम आहेत, ज्या 2-4-5 ज्या मेन टीम आहेत त्याही 100% त्यांना जसं पॉसिबल होईल म्हणजे फक्त मानाचा करंडक आम्ही अनाऊन्स केला. प्रत्येकाच्या हिशोबाने बक्षिसे ते त्यांचे न मागता आम्हाला दिलेलं आहे. तर मी खरंच मनापासून आमच्या टीमकडनं किंवा आमच्या ह्यांच्याकडनं सगळ्यांचा आभार मानेल की आज वर्ल्ड कपचा रबर बॉलच्या वर्ल्ड कपचा दर्जा जो मिळतोय तर ह्या सगळ्यांच्या हातभारामुळेच मिळतोय, अदरवाईज हे शक्य नाही आहे. थँक्यू चेतन, मनापासून धन्यवाद. एक सत्कार राहिलाय, कोणाचा असेल दिगाबाई सांगू शकता का? ऑल इन वन मैदान बनवण्यापासून ते समालोचकांपर्यंत विनोद सर चोरगे
दे ना एक. विनोद विनोद विकास घेतला घेतला त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत सागर भैया बलकवडे यांचा सन्मान आपण घेणार आहोत. या स्पर्धेला जे फार मोठा हातभार लावला ते सागर भैया बलकवडे यांचा सन्मान या ठिकाणी केला होतोय. मी सागर भैयांना विनंती केली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सागर भैया बलकवडे. सन्माननीय समीरजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेणार आहोत. सागरदादा बलकवडे या ग्राउंडसाठी नेहमीच सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतात. ते ग्राउंड उभं करण्यासाठी पाठीशी उभे राहिले. सागर भैया बलकवडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आणखी एक मुलाचा सन्मान आपण करणार आहोत. सागर भैया बलकवडेचा सन्मान. सागर भैया त्याचबरोबर आपण सन्मान करतोय अमित जी शिळीमकर यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी अमितचा सन्मान करण्यासाठी विनंती करेल. अमितचा सन्मान करायचा आहे. या ग्राउंडला बनवत असताना अगदी अहोरात्र ज्याने ते ग्रास कटिंगचं मशीन चालवलं. अमित शिळीमकर स्वतः या स्पर्धेमध्ये खेळला नाही, पण ही स्पर्धा खेळण्यायोग्य बनवण्यामध्ये अमितचा सिंहाचा वाटा. अमित शिळीमकरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर मिलिंदजी खुंटे यांना विनंती केली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. मिलिंद खुंटे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आयोजनाची भूमिका ज्यांनी पार पाडली ओमकार पोहरे अर्थात आपल्या सर्वांचा लाडका पाऱ्या ओमकार पोहरे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. या स्पर्धेसाठी फार योगदान ओमकारने दिलं. अगदी बॅकग्राऊंडला कोण होतं पडद्यामागचा कलाकार ओमकार पोहरे याचा सन्मान या ठिकाणी होतोय. ओमकारसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. ओमकार पोहरे. आपल्याला साऊंड सिस्टीम जी मिळाली ते गुरु ओम साई साऊंड गुरुदादा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. गुरुदादा आपण वरती यायचंय. गुरुदादा या लवकर. गुरु शिंगे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. ही स्पर्धा ज्यावेळेस गाजते त्या आपण नेहमी पाहतो. स्पर्धा गाजते कारण गुरुदादाचे साऊंड चांगल्या पद्धतीने इथे वाजते. गुरुदादाचे साऊंड आज पाहिलं तर ओम साई साऊंड आज फक्त मानाच्या कर्नाटकमध्ये वाजले आणि आता पुण्यामध्ये ओम साई साऊंडचा दर्जा आता फार मोठा उंचवलाय. ज्यावेळेस टेंबेकर वरती फक्त साऊंड सिस्टीमचं होतं तर तिथे ट्रॅफिक जाम करून टाकलं होतं ओम साई साऊंड सिस्टीमने. ते गुरुदादा यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय समीरजी धुमाळ साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. मी गणेश भाऊ पिंटू भाऊ यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करायचा आहे. समीरजी धुमाळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला होता. समीरजी धुमाळ साहेबांचा सन्मान गणेश भाऊ मोहिते पिंटू भाऊ दाडवे सागरशेठ सोलंकी दरवेजी दाडवे विकासजी लवटे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला होता. समीरजींचा सन्मान या ठिकाणी केला होता. मनापासून धन्यवाद समीरजी. मी विकासजी लवटे सर विकासजी लवटे सर नाव छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रोमांच आणणाऱ्या वातावरणामध्ये ज्या क्रिकेटच्या स्पर्धा पार पडल्या आणि ज्यांच्यामुळं पार पडल्या त्या सर्व खेळाडू त्याचबरोबर खेळाडूंसाठी काम करणारे सपोर्टिव्ह टीम ग्राउंडची टीम त्याचबरोबर या ठिकाणी पिंटूभाऊ दाडवे गणेशभाऊ मोहिते बाळासाहेब ओसवाल सचिनजी जोगदंड साहेब त्याचबरोबर स्वप्नील भाऊ माकुडे या ठिकाणी असलेल्या सर्वांची नावं घेणं म्हणजे खूप वेळ गेल्यासारखं होईल. त्यामुळं फार कमी नावं घेतो. परंतु या ठिकाणी जे क्रिकेटचे एक सुंदर आयोजन केलं गेलं त्या सर्व आयोजकांना माझे मित्र बुवा पवार आणि त्यांचे सर्व सहकारी सागरशेठ सोळंकी या सर्वांचं खरं सांगायचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एवढा सुंदर कार्यक्रम
या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्यांच्यामुळं, म्हणून मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि क्रिकेटची हा संपूर्ण सोहळा यशस्वी झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर वैयक्तिकरित्या मी सांगू शकतो की खरं सांगायचं तर मी अर्ध्या पाऊण तासासाठी आलो होतो, परंतु अर्ध्या तासासाठी आल्यानंतर सुद्धा 2-3 तास 4 तास थांबण्याचा मोह मला आवरला नाही. एवढी सुंदर स्पर्धा या ठिकाणी झाली. त्याचबरोबर मित्रांना भेटण्याचा जो आनंद असतो तो आनंद मला पिंटूभाऊ धाडवे, गणेशभाऊ मोहिते यांच्यामुळं मिळाला. मी त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने अशा अनेक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेंना भेटण्याचा योगायोग वेळोवेळी यावा अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बोला गणपती बाप्पा. धन्यवाद. आणखी महत्त्वाचा एक सन्मान आपल्याला घ्यायचा आहे, ज्यांनी मात्र बॅक ऑफ द हँड फार मोठं पाठबळ दिलं. मानाच्या करंडकचा कणा, मान ऑफ द करंडकचा बॅकबोन भाई गायकवाड यांचा सन्मान आपण करणार आहोत. भाई गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. मानाचा करंडक अगदी छोटा भाऊ असेल तर भाई गायकवाड हा मानाचा करंडकचा मोठा भाऊ आहे. भाई गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण आणखी एक आमच्या मानाच्या करंडकचे पडद्यामागचे हिरो, ज्यांनी मात्र मानाच्या करंडकला फार मोठा न्याय दिला. सर्व खेळाडूंच्या अगदी कायम हक्काने पाठीशी उभे राहतात. आमच्या सर्वांचे लाडके बुवाभाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. बुवाभाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी करतोय मानाचा करंडक. आणि प्रत्येक खेळाडूला अगदी निगडीत ठेवून, बांधून ठेवून, अगदी मानाचा करंडक हा परिवार जो बांधून ठेवला तो बुवाभाऊ पवार यांनी. बुवाभाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी आपण मानाचा करंडक 2025 या स्पर्धेनिमित्ताने करतोय. बुवाभाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मानाचा करंडक 2020 या स्पर्धेनिमित्त बुवाभाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दरवेजी दाटे, सागर सोलंकी, त्याचबरोबर समीशेठ दुबा साहेब, गणेशभाऊ मोहिते, पिंटूभाऊ धाडवे, विकासजी लवटे, मच्छिंद्रजी मांगडे साहेब, त्या पिंटूभाऊ गडे, त्याचबरोबर आमचे भाई गायकवाड, सागर शेठ बलकवडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण बुवाभाऊ पवार यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. चला आता मी आभार प्रदर्शनासाठी मी आमचे सर्वांचे लाडके, आमच्या नियमित पाठीशी उभे राहणारे आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक, या भागाचा कायापालट करणारे आणि या भागाला क्रिकेटची आवड निर्माण करणाऱ्या खेळाडूंना फार मोठं प्रोत्साहन देणारे पिंटूभाऊ धाडवे यांना मी विनंती करेन आपण 2 शब्द बोला. नमस्कार, धन्यवाद. आज आपल्या परिसरामध्ये 2025 मानाचा करंडक ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि त्यामध्ये सर्व सहभागी खेळाडू तसेच प्रमुख मान्यवर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक सागरशेठ सोलंकी ज्यांच्यामुळं या अशा परिसरामध्ये स्पर्धा घेताना एक पाठबळ लाभतं आणि एक मनामध्ये बिंदास तुम्ही कार्यक्रम घ्या, मी तुमच्याबरोबर आहे असं सागरशेठचा शब्द आणि सर्वांना एक ती एक आदराची थाप असते. त्यामुळं मी सर्वांच्या वतीने, सर्व राजकीय पक्ष, मित्र, परिवार सर्वांच्या वतीने पिंटू शेठ मांगडे, सागरदादा शेडगे, बुवा पवार, चेतन भाटे यांच्या वतीने शेठ मनापासून आम्ही तुमचं धन्यवाद मानतो. आणि या स्पर्धेसाठी सर्व उपस्थित स्पर्धक लांबून आले, पूर्ण महाराष्ट्रामधून इथं येऊन सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्व खेळाडूंच्या मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आणि जे विजेते झाले, जे विजेते झाले, ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याही मनापासून धन्यवाद. असंच दरवर्षी तुम्ही सहभाग घेऊन आमच्या बिबाडी परिसरामध्ये मानाच्या करंडकाची शान वाढवताल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्व मित्रपरिवार, राजकीय क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील नागरिक बंधू भगिनी एकत्र येऊन आम्ही हा जो सण साजरी करतो, मानाचा करंडक म्हणजे आमचा सण आहे.
जसं आम्ही दिवाळीलाही एकत्र भेटत नाही किंवा कुठल्या सणाला एकत्र येत नाही, पण आम्ही सर्व जाती धर्मातील मित्र बंधू सर्व या मानाच्या करंडकाला एकत्र उपस्थित राहून वेळात वेळ देऊन ही स्पर्धा कशी यशस्वी होईल, साजरी होईल असा विचार माझ्या तर मते आम्ही तरी पिंटू शेठ मांगडे, सागर दादा, विनोद, आम्ही त्यांची जी टीम आहे, बुवा पवार, चेतन भाटे, हे तर मला 1 महिना आधीच, म्हणजे 1 महिना नाही, आता ही स्पर्धा झाली तर आज आमचं आपल्याला स्पर्धा कशी करायची असं ही आमच्या विचाराची ही टीम, आणि 1 महिना आधीच आमची चर्चा होती की आपल्याला ही स्पर्धा आयोजित करायची. मी खरंच या म्हणजे जसं सागर शेठचं एक मोठा पाठबळ आहे आपल्या मागं, तसं पिंटू शेठ मांगडे, सागरदादा शेडगे, आम्ही शिळीमकर, विनोदजी चोरगे, बुवा पवार, चेतन भाटे जे दादा आहेत, आपले बलकोडे दादा किंवा सर्व आमचे दादा आहेत, मांगडे दादा जे आज आपल्या सर्वात श्रेष्ठ वयाने ज्येष्ठ आहेत पण आपल्यामध्ये पूर्ण वेळ देतात. खरंच या टीमचं मी म्हणजे दादा तुमचं कौतुक नाही करत, सांगण्याचं तात्पर्य पिंटू शेठ असं आहे की या परिसरामध्ये 3 दिवस सलग ही स्पर्धा घेणं सोपं नाही, पण तुमच्या सर्वांच्या सहभागाने आम्ही म्हणतो की तुम्ही बिंदास घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी, कारण का आम्हाला माहिती आहे तुम्ही जिथं असताल ती नक्कीच शांततेने आदर्शपूर्वक ती स्पर्धा होणार. कारण आज आपल्या महाराजांचा एवढा मोठा पुतळा आपण इथं ठेवतो आणि सर्वच नागरिक आपल्याला एवढं त्यांचं दर्शन घेऊन आणि या भागामध्ये आपण आनंदाने ही स्पर्धा साजरी करतो, ही काही बारीक गोष्ट नाही. खरंच तुमचं मी नाव नाही घेत सर्वांचं, पण तुमच्या टीमचं मनापासून जेवढं कौतुक करू तेवढं कमी, कारण ह्या परिसरामध्ये एवढ्या सुंदरतेने, कारण आज आपण ज्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांच्या मुखातून ऐकलं की एकदम आदर्श पद्धतीने, एकदम संयमाने आणि छान पद्धतीने तुम्ही स्पर्धा आयोजित करता, हे सगळं श्रेय खरं तुमचं आहे. आम्ही म्हणजे कोण आहे, आम्ही गणेश भाऊ, आम्ही एक तुमच्याबरोबर सहभागी आहे. तुम्ही जिथं तुम्ही म्हटले आपल्याला स्पर्धा घ्यायची की आम्ही तुम्हाला हो म्हणणार, पण तुमचं योगदान भरपूर आहे यामध्ये. भाई गायकवाड सर्वांचं जे मी पाहतो, कारण ही जी परिस्थिती आहे आत्ता दिसते, पण इथं पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य तयार होतं हळूहळू, पण तुम्ही 1 महिना कष्ट घेऊन याच्यात सहभाग घेऊन जे मैदानाचं म्हणजे आज आपल्या मैदानाचं कौतुक होतं, हे रूपरेषा बघण्यासाठी जे आम्ही बघतो तुमची मेहनत, त्याबद्दल मनापासून तुमच्या सर्व टीमचं धन्यवाद आणि अभिनंदन. आणि ज्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली त्या मांडूत शेठचं पण मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि जास्तीत जास्त संख्येने इथं सर्वजण उपस्थित राहून वेळात वेळ देऊन आमचे लहान मित्रपरिवार, सर्व मित्रपरिवारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो. अशीच आपली आत्ताच शब्द होतो पिंटू शेठ, सागरदादा, चेतन भाटे आणि बुवा पवार आणि सर्व टीमला आत्ताच शब्द होतो की आपले येणारी पुढची 2026ची मानाची करंडक ही स्पर्धा आणखीन त्याच्यात बदलून आणखीन मोठ्या स्वरूपात मध्ये होईल असं मी या ठिकाणी शब्द देतो. आणि मी नक्कीच गणेश भाऊ मोहिते, सागर शेठ, विकास शेठ, सर्व आमची टीम जी आहे, कोणी त्यामध्ये येऊ अगर न येऊ पण आम्ही तुमच्याबरोबर असू हा शब्द आहे. जे तुम्ही नियोजन करणार त्या पद्धतीनेच नियोजन होणार एवढं शब्द येतो. आणि सर्वांना स्पर्धकांना, उपस्थित सर्व नागरिकांना, माझ्या मित्रपरिवारांना, बंधूंना मी माझ्याकडनं माझ्या धाडवे परिवाराच्या वतीने सागर शेठ सोलंकी, गणेश भाऊ मोहिते, विकास शेठ लवटे किंवा सर्वच बाळासाहेब अस्वाल, सर्वच राजकीय पक्ष, सर्वच मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून तुमचं किती स्वागत करू, किती कौतुक करू तेवढं कमीच आहे. पण ही अशी सुंदरतेने ही स्पर्धा पार पडली त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद, अभिनंदन आणि खूप खूप कौतुक तुमचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद पिंटू भाऊ. आणि जरी स्पर्धा बिबीवाडीच्या मैदानामध्ये सुरू असली, पुण्याचा वर्ल्ड कप हा बिबीवाडीच्या मैदानामध्ये सुरू जरी असला तरी तो वर्ल्ड कप 7 तास समुद्र पार पोहोचवण्याचं सौजन्य जे आपल्याला मिळालं ते आमचे गणेशभाऊ मोहिते. आणि त्याचबरोबर मी सांगेल की गणेशभाऊ मोहिते चषक स्पर्धा देखील होते, त्या स्पर्धेवरती गणेशभाऊ प्रेम करतात, पण त्या स्पर्धेच्या 10 पट जास्त प्रेम मानाच्या करंडकवर करणारे आमचे गणेशभाऊ मोहिते यांचं मनापासून मी भाऊंना म्हणेल की आपण 2 शब्द बोला. आता खरं तर भाऊ बोलल्यानंतर मी बोलणं योग्य नाही वाटत, पण मी एवढं सांगतो, दिदी स्पोर्ट मानाचा करंडक हा खरंच बिबीवाडीचा मान उंचवणारा करंडक झाला आहे. कारण जो तो वक्ता येतोय मानाचा करंडकचं कौतुक करून गेला आहे. खेळाडू असेल, खेळाडूंनी भरपूर इथं आनंद घेतला आणि हे व्यासपीठ तयार करून दिलं असेल ते सगळ्यात पुढाकार घेऊन सागर शेठ सोलंकी, पिंटू भाऊ, बाळासाहेब असतील, भीमराव असतील, विकास शेठ असतील, आपले सचिन जोगदंड असतील, सगळ्यांनीच आणि ज्यांनी आयोजन हे मनापासून
आपण बघतोय भाऊ, आपण 3 दिवस सगळे हे नियोजन झाले की येऊन बसतो, आपला एन्जॉय करतो आणि आपण निघून जातो. पण ह्याच्या पडद्यामागचे जे कारागीर आहेत सगळे, ते भाई असेल, कॅरी असेल, अमित असेल, अमित शिवमकर असेल, पिंटू भाऊ मांगडे असतील, अक्षरशः चेहरा काळा पडलाय. मी प्रत्येक वेळेस म्हणतो भाऊ किती कष्ट घेत होते ह्याच्यासाठी. मागाशी तुम्ही बघितलं नाही, फक्की स्वतः टाकून त्या माणसाने फक्की टाकली. म्हणजे बुवा असेल, सागर भाऊ शेडगे असतील, हे खरंच एवढे कष्ट करतात ना की ही स्पर्धा सक्सेस होण्यासाठी अक्षरशः स्वतःचा जीव प्राण याच्यामध्ये ओततात. आणि मानाचं करंडकचा मान आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये उंचवतात. खरंच हे कौतुकास्पद आहे. तुम्ही सगळ्या आयोजकांचं, मी आणि सगळ्यांनी संयोजकांनी हे यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासनं, बंटी तिकोने ज्यांची काही नावं राहिली असेल खरंच मनापासनं माफ करा. तुम्ही पडद्यामागचे खरंच मोठे कलाकार आहात. एवढे जण आहेत की इथं असं अक्षरशः सांगतात की माझं नाव घेऊ नका भाऊ, असे पण खूप जण आहेत. दर्शन संत पण असेल, मला यूट्यूबसाठी त्यांनी पण बिचाऱ्यांनी मदत केली आहे, दर्शन संतनी. आणि मैत्री जपाची तर खरंच सागर शेडगे, पिंटू भाऊ मांगडे. कारण एक कौतुक तुम्ही बघितलं का भाऊ, चेतन बिचारा गेला आपलं इंगोलीकर, तरी त्याची आठवण म्हणून फोटो लावलाय. खरंच मन भरून येतं. तो बिचारा क्रिकेट प्रेमी होता आणि तुम्ही त्याची आठवण म्हणून फ्लेक्स लावलाय. हे खरंच बघण्यासारखं असतं. आणि तुम्ही हे दाखवून दिले की तुम्ही चांगल्या स्पर्धा घडवू शकता, करू शकता. त्याबद्दल आम्ही हे तुम्हाला बक्षिसं देणं हे आमचं कर्तव्यच आहे. आम्ही हे दिलंच पाहिजे. तुम्ही याच्यापेक्षा चांगली स्पर्धा कुठंच होऊ शकत नाही महाराष्ट्रभर देशामध्ये. अशी तुम्ही स्पर्धा घडवून ही यशस्वी करून दाखवली. आमचं काही योगदान असेल, सागर शेठ असेल, मी असेल, पिंटू भाऊ असेल, विकास शेठ असेल, सगळेच मान्यवर आम्ही काही, तुम्ही जो शब्द आमच्यासाठी द्याच तो आम्ही मान्य करून तो आम्ही पूर्ण करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जय शिवराय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू भाऊ. अगदी काही वर्षापूर्वी मानाच्या करंडकचं एक छोटंसं रोपटं लावलं होतं. त्या रोपट्याला मित्रांनी खत पाणी घातलं आणि मित्रांच्या जीवावरती मोठी झालेली स्पर्धा म्हणजेच मानाचा करंडक. आमचे कराडचे मित्र आहेत पाटील म्हणून, त्यांची पाटीलवाला म्हणून एक स्पीकरची सिस्टीम आहे. तर सगळ्यांनी त्याचं आता उद्घाटन करायचं मान्यवरांनी, सागर शेठ सोलंकी, पिंटू भाऊ मांगडे आणि आपल्या सगळ्यांनीच तिथं श्रीफळ फोडून त्या स्पीकरचं ओपनिंग करायचं आहे. तेवढं फक्त मी विनंती करतो सगळ्यांनी तिथं यावं आणि ओपनिंगचा हे आनंद घ्यावा. धन्यवाद भाऊ. या वर्षीचा मानाचा करंडकचा सोहळा आपण पाहिला. दर्जेदार नियोजन, दर्जेदार आयोजन, सर्व काही तुम्हाला पाहायला मिळालं. पार स्टार्ट टू एंड मानाचा करंडक सर्वांनी एन्जॉय केला, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मानाचा करंडक इथे थांबलाय, मानाचा करंडक संपलाय. अजून पुढे आपण पुढच्या वर्षी 2026 मध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत. पण त्याआधी तुमच्या सर्वांसाठी थोड्या दिवसामध्ये येते देवांश ट्रॉफी. तोच धमाका, तोच जोश घेऊन देवांश ट्रॉफी थोड्या दिवसामध्ये तारीख डिक्लेअर होईल. आपण आता सर्वजण थांबूया, सर्वांची रजा घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.